जान्हवी योगिताला तिचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगत आहे बेडरूम एरियामध्ये, तर तिकडे गार्डन एरियामध्ये आर्या टीम बीच्या सदस्यांना तिचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगत आहे। चला तर बघूया तुम्हाला कोणाचा पर्सनल एक्सपिरियन्स छान वाटतोय। तर इकडे जान्हवी आणि योगिता बेडरूम एरियामध्ये बसलेल्या असतात आणि जान्हवी सांगते की ज्यावेळेस मला बाळ झालं त्यावेळेस मी 22 वर्षाची होते, मी फारच लवकर लग्न केलेलं आहे ना, आता मला बाळाचं टेन्शन आहे ना लग्नाचं टेन्शन आहे, त्यामुळे मी करिअर करण्यासाठी पूर्ण रिकामी आहे आणि त्याचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठीच मी आता एवढं करते, पाठीमागे पळते करिअरच्या। तर त्याचं 3रीत आहे, तो 8 वर्षाचा आहे, तरीच त्याचं ठरलेलं आहे की त्याला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे। तर आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं, त्याच्यामुळे मला त्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत। तर जान्हवी सांगते की आपण त्यांना मिळवून देण्याच्या नादात आपली लाईफच विसरून जातो आणि आता जर मी मोठं घर जरी घेतलं एखाद्या वेळेस तर मात्र ते विकून मी परत त्याला पैसे देईन की जा बाबा तुला शिक, कुठे शिकायचं आहे तिकडे। अशा प्रकारे इकडे जान्हवी आणि योगिता यांचं डिस्कशन चाललेलं आहे। इकडे गार्डन एरियामध्ये टीम बीचे सदस्य बोलत बसलेले असतात आणि पॅडी म्हणतो की सूरजच्या छातीवर महाराजांचा टॅटो आहे। तर अंकिता विचारते की तुझ्या अंगावरती किती टॅटो आहेत, तर ती म्हणते 7। तर पॅडी विचारतो ते हातावरचं काय आहे, तर ती म्हणते मॅग्नेट लिहिलेलं आहे आणि याचा अर्थ मॅनिफेस्टेशनसाठी रिलेटेड आहे। कारण जसं आपण म्हणतो की हे शाहरुखचं आहे, आपल्याकडे हे कसं येईल असं आपण एक ठरवून ठेवतो, माझं तसं नाहीये। त्याचं उदाहरण म्हणून ती सांगते की आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो आणि ऑर्डर देतो, कारण ती गोष्ट आपण अफोर्ड करू शकतो हे मेन्यू कार्डमध्ये वाचतो, वेटरला बोलवून ती ऑर्डर देतो आणि वेटर ती ऑर्डर घेऊन जातो आणि ती येणारच आहे हे आपल्याला माहिती असतं। तसंच आपल्याला जे हवं आहे ते आपण युनिव्हर्सल सांगायचं आणि ते ऑन द वे आहे आणि ते माझं आहे, ते मला मिळणारच आहे असा एक बिलीव त्याच्यावरती ठेवायचा आणि त्याच्यासाठी मला कष्ट करायचे आहेत, म्हणून मी मॅग्नेट आहे, मी त्या गोष्टींना अट्रॅक्ट करते आणि मला जे हवं आहे ते मी मिळवतेच, यासाठी मी हा मॅग्नेट हा टॅटो काढलेला आहे मॅनिफेस्टेशनचा मिनिंग घेऊन, असं इकडे आर्या सांगते। तर तुम्हाला या दोघींमध्ये कुणाचा एक्सपिरियन्स बेटर वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।